नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण कथा ऐकणार आहोत जीवनमृत. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे ऐक, टोले पडतायत. ऐकूया. जीवनमृत. 2 वर्षांपूर्वी राष्ट्रीय वनसंपत्तीची मोजदाद करण्यासाठी सरकारनं जे तज्ज्ञांचं मंडळ नेमलेलं होतं त्यामध्ये माझाही समावेश होता. कागदोपत्री पुष्कळ माहिती उपलब्ध होती. तरीही काही मोठ्या जंगलांमध्ये स्वतः जाऊन तपासणी करणं भाग होतं. योजना फारच लंबी चौडी होती. पायऱ्यांनी ती पुरी करायची होती. प्रत्येक पायरीवर श्रमांची विभागणी करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. त्यामुळे आम्ही आपापसात जंगलांचा परामर्श घेत होतो. सिकंदर वयाने माझ्या बरोबरीचाच, म्हणजे मध्यमवयीन होता, परंतु त्याचा सारा जन्मच जंगलांच्या अभ्यासात गेला होता. त्याच्या त्या अभ्यासात पुस्तकीपणा फार कमी होता. प्रत्यक्ष निरीक्षण अधिक होतं. आपल्या व्यासंगाच्या निमित्ताने सिकंदर रानावनात खूप भटकला होता. सगळ्या ऋतूंमधली रानं त्याने पाहिली होती आणि त्या रानांमध्ये दडून राहिलेले आदिवासीही त्याला माहितीचे झाले होते. त्यांचे रीतिरिवाज, त्यामागच्या भावना, त्यांच्या भाषा आणि त्यामागचे अर्धेमुर्धे विचार, या सगळ्यांशी सिकंदरचा चांगला परिचय होता. जंगलात गेलं की त्याला घरच्यासारखं वाटायचं. त्यामुळे या मोहिमेत तो मला माझ्या आणि जंगलाच्या मधला अतूट दुवा वाटायचा. आणि तरीसुद्धा कधीकधी सिकंदरने समजावून देण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही मला जंगलाचा माणूस जाणून घेणं अतिशय कठीण जायचं. पुनवपट्ट्याच्या जंगलातल्या मोहिमेवर मला पुन्हा एकदा हाच अनुभव आला. पुनवपट्ट्याचं जंगल हे मी पाहिलेल्या जंगलामधलं सर्वात घनदाट जंगल असावं. मुख्यतः प्रचंड सागाची झाडं आणि त्यांच्या सोबतीने वाढलेल्या इतर हजारो लहान मोठ्या वनस्पती यांनी हे जंगल असं काही तुडुंब भरून गेलेलं होतं की दिवसाचा प्रहर कळणं तर दूरच राहिलं, पण दिवस आहे की रात्र हे समजायला देखील प्रयास पडावेत. इथे माणसांपेक्षा प्राणी अधिक मोठ्या प्रमाणावर नजरेला पडत आणि माणसं दिसलीच तरी त्यांच्यात आणि इतर प्राण्यात फार काही फरक आहे असं जाणवत नसे. दुर्दैवाने देशाचा हा भाग इतका मागासलेला होता की तिथे फिरताना कुठल्या तरी चमत्काराने आपण 2-3 शतकं मागे फेकलो गेलो आहोत असाच भास होई. जंगलातच एका बाजूला झाडं काहीशी विरळ होती. तिथे थोडीफार मनुष्य वस्ती होती. म्हणजे असेच आपले 10-12 खोप्या बांधलेल्या, त्यात 50-60 माणसं, 10-10 मैलांवर या आदिवासींचे असे पाडे होते. जंगली प्राण्यांची शिकार करून खाणं, त्यांची चामडी सुकवणं, मध गोळा करणं, खाली गावात जाऊन मध आणि चामडी विकणं, मोहाची दारू तयार करणं, असली कामं हे आदिवासी करीत. हे सर्व बाईच्या ताब्यात असायचं. नवरा तिच्या हुकमात असायचा, कारण या समाजात अजूनही मातृसत्ताक पद्धती चालत होती. सिकंदर मला एकदा एका पाड्यावर घेऊन गेला. तिथल्या एका आदिवासी कुटुंबाच्या खास आमंत्रणावरून. घरात झालेल्या मयतीला वर्ष झालं म्हणून पाड्यावरच्या लोकांना जेवण होतं. त्यातच आम्हालाही. या घराची मालकी रुक्माकडे होती. मेला होता तो रुक्माचा पहिला नवरा गौऱ्या. त्यानंतर आता यादू तिच्याकडे येऊन राहिला होता. गौऱ्याची 3 मुलं होती आणि आता रुक्माला परत मूल होणार होतं. गौऱ्याचा त्याच्यापेक्षा धाकटा एक भाऊ होता, राधा म्हणून. तो म्हणे एके दिवशी सगळे शिकारीला गेले असताना चुकून गौऱ्याचा बाण लागून प्राणाला मुकला होता. शिकारीच्या धबडग्यात प्रत्यक्ष सख्या भावाच्या हातून भाऊ मारला जावा हे फार वाईट झालं होतं. कदाचित असंही असेल
की काहीतरी कारणाने गौऱ्याने जाणून बुजूनच राध्याचा काटा काढला असेल आणि मग शिकारीचं निमित्त पुढं केलं असेल. पण त्यानंतर गौऱ्याही मरून गेला होता. जे घडलं होतं ते विलक्षण शोककारक होतं. खास गौऱ्याची मुलं बाप अकाली गेल्यामुळे अजूनही हरवल्यासारखी झाली होती. त्यांना जंगलातल्या सगळ्याच कामांसाठी आता यादूवर विसंबून राहावं लागत होतं आणि तो अजूनही परकाच वाटत होता. ही सगळी माहिती कळल्यावर मन चुरचुरलं. बोलावलेल्या मंडळींनी मात्र त्या श्राद्धाच्या जेवणावर ताव मारला. त्यानंतर आकटी पेटवून सगळे तिच्या भोवती बसले आणि असल्या कार्यातल्या पद्धतीप्रमाणे त्याच्या कुटुंबियांनी मयताचे गुण आठवून आठवून रडत ओरडत छाती पिटून घेतली. त्यानंतर 2-3 दिवसांनी मी आणि सिकंदर असेच जंगलातून चाललो होतो. वेळ कलत्या दुपारची होती. झाडांच्या बाह्यरेषा पुसट आणि सावल्या धुरकट व्हायला लागल्या होत्या. अचानक एका झाडाशी एक आकृती दिसली. एक काळा, काटकुळा, कमरेला केवळ एक चिंदोटी लावलेला नागडा उघडा माणूस. एका लहानशा झाडाची कोवळी पानं तो खात असावा. आमची चाहूल लागताच त्याने क्षणार्ध आमच्याकडे पाहिलं आणि एखाद्या बुजऱ्या प्राण्यासारखा तो पळत सुटला. सिकंदरच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक, तो त्याच्या पाठोपाठ धावत सुटला. मला त्या झाडांमधून आणि उंच सखलामधून धावणं कठीण गेलं असतं, म्हणून मी तो परत येण्याची वाट पाहत तिथेच एका झाडाच्या बुंध्यावर बसून राहिलो. सिकंदर परत येताच मी त्याला विचारलं, हे काय, असा एकाएकी धावत का सुटलास? तो कोण आहे ते बघायचं होतं मला. या भागात कुणीही राहत नाही हे माहिती आहे मला. मग हाच कुठून आला इथे? कुठून आला? तिथून. सिकंदर डोंगर माथ्याकडे हात दाखवत म्हणाला. तिथे एका झाडाच्या ढोलीत राहत होतो. मी तिथपर्यंत धावलो त्याच्या मागून, सोडलं नाही त्याला. धरल्याबरोबर किंचाळायला लागला, दूर व्हा, दूर व्हा, नाहीतर तुम्हाला काहीतरी होईल. का? त्याला कसला सांसर्गिक रोग वगैरे? रोग नाही, तो मेलाय. काय? तो मेला आहे. म्हणजे आपल्याला दिसलं ते त्याचं भूत? त्याहीपेक्षा भयंकर. तो कोण आहे ठाऊक आहे? परवा आपण ज्याच्या खोपीवर त्याच्या श्राद्धाचं जेवायला गेलो होतो ना, तो गौऱ्या. म्हणजे काय? तो इथे राहतो हे ठाऊक नाही या लोकांना? ठाऊक आहे, पण सगळे त्याला मयतच समजतात. तो स्वतःही तसं म्हणतो. का पण? त्याच्या हातून राध्या मेला. त्याची शिक्षा दिली त्याला या पाड्याने. पण आपल्याकडे देतात तसं त्यांच्यात मनुष्यवधाबद्दल फाशी नाही देत. तसं करणं म्हणजे आपणही माणसाचा वध करणं आहे असं ते समजतात. म्हणून तो माणूस मरून गेला असं जाहीर करतात. सगळे कुटुंबीय त्याला मेलेलाच समजतात आणि घरात त्याच्या वस्तूंची पूजा करतात. भयंकर आहे, फार फार भयंकर आहे. जिवंत माणसाला सर्वांनी मेलेला समजायचं? बापरे. तो देखील स्वतःला जिवंत समजत नाही. दूर कुठेतरी झाडाच्या ढोलीत राहून खऱ्याखुऱ्या मरणाची वाट पाहतो. जिवंत माणसाची नजरही स्वतःवर पडू देत नाही. कुणाला तो चुकून दिसलास तर ते आपल्याला भूत दिसलं असं समजतात. अरे, ही माणसं इतकी कशी मागासलेली? कसलीही कल्पना करून सत्यापासून अशी लांब कशी पळतात? मी म्हणालो, ते काही नाही. आपण गौऱ्याची कान उघडणी केली पाहिजे तर त्याने आपल्या कुटुंबापासून लांब रानात झोपडी बांधून राहावं, पण जिवंत माणसासारखं राहावं. मरणाची वाट धरून कसं चालेल? अरे बाबा, हे सगळं मला पटतं, पण त्याला पटणार नाही. या लोकांचं मानसशास्त्र तुला माहिती नाही. तू नकोस त्यांच्या फंदात पडूस. सिकंदरचा हा उपदेश मी ऐकून घेतला.
त्यात अगदीच तथ्य नव्हतं असं नाही. कधी कधी मागासलेल्या लोकांच्या कल्पना या सुधारलेल्या लोकांपेक्षा अगदीच वेगळ्या असतात. पण त्यांनी कायम इतकं मागासलेलं राहून कसं चालेल? मी एकदा बोलून बघतो गौऱ्याशी, मी म्हणालो. नको नको, हां नको हां. काहीतरी आपत्ती ओढवणार असल्यागत सिकंदर घाबरून म्हणाला. त्याला राहू दे तिथेच त्या ढोलीत. मला वाटतं तिथे येऊन कोणी आपल्याला भेटलेलं सुद्धा त्याला चालणार नाही. मी एवढंच लक्षात ठेवलं की गौऱ्याला भेटायला जाताना सिकंदरच्या सोबतीची अपेक्षा करायची नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेसच सिकंदर झोपून उठायच्या आत मी डोंगराच्या दिशेने चालू लागलो. डोंगराच्या माथ्याशी पोचलो तर सारं चिडीचूप होतं. कुठे कसली हालचाल नाही, पानाची सळसळसुद्धा नाही. मला घाई नव्हतीच. मी सावकाश तिथे फिरत राहिलो. एक प्रचंड जुनाट वृक्ष आडवा तिडवा पसरलेला दिसला. त्याची पानं गळली होती आणि ऐस पैस रुंदीचं खोड खोलवर पोखरलेलं होतं. त्या खोडाच्या आत गौऱ्या बसला होता, अगदी निश्चल. आज तो का कोण जाणे, पण कालच्यापेक्षा अधिक हाडकुळा वाटत होता. मला पाहताच त्याने डोळे उघडले, पण तो काहीच बोलला नाही. मला जा देखील म्हणाला नाही. मी त्याला म्हटलं, गौऱ्या, अरे इथे का बसलायस तू? चल चल खाली चल. गौऱ्या माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत राहिला. असं काय बघतोयस? तू जिवंत आहेस. खरंच खरंच तू जिवंत आहेस. तू मेलेला नाहीस, जिवंत आहेस, जिवंत आहेस तू. मी त्याच्या मनावर ती एकच गोष्ट ठसवीत राहिलो. गौऱ्याचा काष्ठवत चेहरा क्षणभरच हलला. मला वाटतं त्याला या नवीन कल्पनेने धक्का बसला होता. आपण मेलो आहोत हे त्याने पूर्णपणे पटवून घेतलेलं होतं आणि त्याच्या या खात्रीच्या भावनेला आता अचानक कुणीतरी विरोध करत होतं. हा विरोध त्याला सहन होणार नव्हता. आपण जिवंत नाही हे त्याला दाखवून देणं भाग होतं. त्याच्या मनाने, त्याच्या शरीराने एकदम अतिउत्कटपणे ठरवलं होतं की आपण मेलो आहोत हे या आगंतुकाला दाखवून द्यायचंच. त्या भयंकर क्षणी त्याच्या शरीराने माझ्या शब्दांचा तीव्र प्रतिकार केला आणि गौऱ्या बसल्या जागीच तोंडावर कोलमडला. त्या ढोलीतून खाली पाचोळ्यात पडला, अचेतन, निष्प्राण. माझ्या मागावर आलेला सिकंदर त्याच वेळेला तिथे येऊन पोचला. तो काही बोलला नाही, काही बोलला नाही, पण त्याची नजर विचारत होती. झालं तुझं समाधान? आता तरी तू त्याला मयत समजशील? आता तरी तू त्याला मयत समजशील? कथा इथे संपली आहे. विलक्षण कथा आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.